लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. पंचवटी प्रभाग समितीच्या सभापतीपदी रोहिणी पिंगळे बिनविरोध. भाजपचे वर्चस्व कायम, नवोदितांना मोठी संधी. बातमी नाशिक येथून. नाशिक महानगरपालिकेच्या पंचवटी प्रभाग समितीच्या सभापतीपदाची निवडणूक गुरुवार दिनांक 30 रोजी पार पडली असून प्रभाग क्रमांक 6 मधून प्रथमच निवडून आलेल्या रोहिणी बापूराव पिंगळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्यांनी एकमेव अर्ज दाखल केल्याने निवड प्रक्रिया केवळ औपचारिक ठरली. यंदाच्या निवडणुकीत पंचवटी विभागात अनेक नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली आहे. रंजना भानसी, मच्छिंद्र सानप, प्रियंका माने, सरिता सोनवणे, कमलेश बोडके, गुरमीत बग्गा, हेमंत शेट्टी यांच्यासह दीपाली गीते, रुपाली नन्नावरे, प्रवीण जाधव, रिद्धीश निमसे, ऐश्वर्या लाड चेजूरकर, इंदुबाई खेताडे, ॲडव्होकेट नामदेव शिंदे, जुई शिंदे, गौरव गोवर्धने, मोनिका हिरे, सागर लामखेडे, चंद्रकला धुमाळ, नीलम पाटील, चित्रा तांदळे, वाळू काकड, रोहिणी पिंगळे आणि प्रमोद पालवे अशा एकूण 17 नवोदित सदस्यांनी सभागृहात प्रवेश केला आहे. पंचवटी प्रभागात भारतीय जनता पक्षाचे वर्चस्व कायम असून भाजपचे 21 नगरसेवक निवडून आले आहेत, तर शिवसेना शिंदे गटाचे 3 सदस्य निवडून आले आहेत. त्यामुळे सभापतीपद भाजपाकडेच गेले आहे. विशेष म्हणजे प्रभाग क्रमांक 6 मधून सर्वच नवीन चेहरे निवडून आले असून त्यामधूनच रोहिणी पिंगळे यांना प्रथमच सभापतीपदाची संधी मिळाली आहे. यापूर्वी याच प्रभागातून निवडून आलेल्या तत्कालीन नगरसेविका सुनीता पिंगळे यांनीही सभापतीपद भूषवले होते. दरम्यान रोहिणी पिंगळे यांच्या बिनविरोध निवडीमुळे पंचवटी परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. समर्पित करत आहोत. भारतीय जनता पक्षाने जो माझ्यावर विश्वास ठेवून मला पंचवटी प्रभाग सभापती पदाचा जो संधी दिली आहे त्याबद्दल मी पक्षाचे धन्यवाद करते. आगामी कुंभमेळ्याच्या जे पंचवटीत कामं चालू आहे, राम कालपत यांचं जे रामकालपत यांचे जे महत्त्वाचे काम चालू आहे त्याच्यात आपण चांगल्या दृष्टीने आणि चांगल्यापणे पार करू आणि उत्कृष्ट दर्जाचे कामं करू. आजचा हा विजय आमची मखमालाबादची कन्या आदित्यताई राहुलभाऊ ढिकले समर्पित करत आहोत. हा विजय एकदम साध्या पद्धतीने करणार आहोत. सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. आज हे पंचवटी सभापतीपद जे मिळतं आहे ते आम्ही आमची बहीण आदिती राहुलभाऊ ढिकले यांना समर्पित करतो. म्हणून आम्ही कोणताही आनंद उत्सव साजरा करणार नाही आणि त्याच्यानंतर जे आम्हाला जबाबदारी दिली पक्षाने ती पुरेपूर पार करण्याचा प्रयत्न करणार आणि त्या जबाबदारीनुसार येत्या कुंभमेळ्यामध्ये जी कामं त्या कामाला आम्ही सगळे नगरसेवक मिळून सहकार्य करून जेवढं लवकरात लवकर कामं पूर्ण करता येतील त्याचा प्रयत्न करू आणि येणारे कुंभमेळ्याला जे बाहेरचे भाविक आहे त्याच्यासाठी आम्ही सज्ज राहू. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी आनंद आभाडे, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.